नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत पनीर दम बिर्याणी। पनीर दम बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: धने पावडर, हळद, बिर्याणी मसाला, मीठ, खडे मसाले, लाल तिखट, 2 कांदे चिरून मी तळून घेतलेले आहेत। नंतर पनीर घेतलेला आहे, अर्धी वाटी दही, 1 टोमॅटोची प्युरी, 1 कांदा उभ्या स्लाइसमध्ये चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, पुदिना, आलं लसूण, मिरची, अर्ध लिंबू आणि 2 वाटी बासमती तांदूळ। आता मी बासमती तांदूळ स्वच्छ 2 वेळा धुवून नंतर अर्ध्या तासासाठी भिजत घातलेला आहे। तर आता आपण पनीर कट करून घेऊया। इथे मी पनीर मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेणार आहे। तर पनीरचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण पनीर तळून घेणार आहोत। त्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालून घेणार आहे। आणि हे सर्व मसाले पनीरला लावून आपण एक कढईत तेल टाकून घेऊया आणि त्यामध्ये पनीर तळून घेणार आहोत। इथे मी सर्व पनीर तळून घेणार आहे। तर आता आपलं पनीर चांगलं तळून झालेलं आहे। आपण त्याला काढून घेणार आहोत। पनीर दोन्ही बाजूने चांगलं तळून घ्यायचं आहे आणि त्याला काढून घ्यायचं आहे। पनीर तळून झालेलं आहे। तर आता एका पातेल्यामध्ये आपण 4 ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये मीठ आणि काही खडे मसाले घालणार आहोत। त्यात दालचिनी, तेजपत्ता, नंतर मी इथे 2 लवंग आणि 2-3 मिरे घालणार आहे। नंतर 2 वेलची घालायच्या आहेत, थोडेसे शाही जिरे घालायचे आहेत, 1 स्टार फूल आणि मोठी इलायची घालून घ्यायची आहे आणि थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे। हे पाणी आपण उकळण्यासाठी थोड्या वेळ झाकून ठेवूया। आता आपण पनीर तळलेल्या कढईमध्येच 1 चमचा तूप घालून घेऊन अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे। जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आपण काही खडे मसाले घालून घेणार आहोत। खडे मसालेही चांगले भाजले की त्यामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा तळून घेणार आहोत। तर आता मी कांदा चांगला भाजणार आहे। कांदा थोडासा भाजला की त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये मिरची आणि पुदिना घालून घेणार आहोत आणि हेही आपण कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण सुके मसाले घालू। त्यामध्ये थोडीशी हळद, धने पावडर, बिर्याणी मसाला, नंतर थोडासा गरम मसाला आणि आपण लाल तिखट घालून घेणार आहोत। तर आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले चांगले मिक्स झाले की त्यामध्ये आपण दही घालून घेणार आहोत। आता दही मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। नंतर आता त्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपली ग्रेव्ही चांगली शिजण्यासाठी आपण 5 मिनिटासाठी तिला झाकून ठेवणार आहे। तोपर्यंत आपण इथे पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये तांदूळ शिजायला टाकून घेऊया। आपण तांदूळ 90% फक्त शिजवणार आहोत। तर आता मी तांदूळ शिजायला टाकून घेतलेले आहेत। आपला मसाला चांगला तयार झालेला आहे। आपली ग्रेव्ही खूप छान शिजलेली आहे। ग्रेव्हीने तेल सोडलेलं आहे। थोडंसं त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि थोडासा कांदा घालून घेऊया। इथे आपण तळून घेतलेला कांदा घालून घेतला आहे। नंतर आता आपण तळून घेतलेले पनीर यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सर्व ग्रेव्ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आता ग्रेव्ही आपण 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया, जेणेकरून आपलं पनीर चांगलं शिजलं जाईल। आता आपला तांदूळ चांगला शिजला गेलेला आहे। तर त्यामधील सर्व खडे मसाले काढून घेऊया आणि नंतर हे बघा, आता आपला तांदूळ 90% शिजलेला आहे। आपण तो एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। तर आता आपण सर्व भात एका चाळणीमध्ये काढून घेतला आहे। तर आता आपलं इथे पनीर चांगलं शिजलेलं आहे, त्यामधून तेल चांगलं बाहेर आलेलं आहे। तर आता आपण सर्व तांदूळ त्यावरती घालून घेणार आहोत आणि सर्व तांदूळ चांगले एकसारखे पसरून घ्यायचे आहेत। त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे, तळून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे। आता आपण त्यावर फॉईल पेपर लावून पूर्ण हवा बंद करून त्यावर झाकण
झाकून ठेवायचं आहे आणि एक तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर दम देण्यासाठी आपण ही बिर्याणी ठेवून घेणार आहोत. 15 मिनिटं दम दिल्यानंतर आपली बिर्याणी तयार झालेली आहे.